बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी समोर येते तुळजापुरातून। तुळजापूर देवीची तलवार ही गहाळ झाल्याचा आरोप मंदिरातील भोपे पुजारी मंडळाने केलाय। तुळजापूर मंदिरात कधीही न होणारी मंत्रोपचार पूजा ही पहिल्यांदाच पार पडली आहे आणि इतकंच नाही तर मंत्रोपचार पूजेतून देवीचं तत्व आणि शक्ती तलवारीत काढल्याचाही आरोप करण्यात येतोय। दरम्यान मंदिर संस्थानाला देवीची तलवार कुठे याबाबत काहीही माहिती नसल्याचंही सांगण्यात येत आहे। देवीची तलवार मंदिरात घेऊन यावी अशी मागणी आता पुजारी मंडळाने केली आहे। परंतु या ठिकाणी तुळजापुरात मंत्रोपचार पूजा आजपर्यंत कधी झालेली नाही। ही तुळजाभवानी हे शक्तिपीठ आहे, परंतु ही जी आता देवीची तत्व आणि शक्ती काढून घेतलेली जी तलवार सांगितली जाते ती गायब झालेली आहे। मंदिर संस्थांना आम्ही अर्ज देऊन विचारले की ती तलवार कुठे आहे, तर मंदिर संस्थान सांगायला तयार नाही। परंतु आमच्या असं लक्षात आलेलं आहे की ती तलवार बाहेर मंदिराच्या बाहेर कुठेतरी ठेवण्यात आलेली आहे। तर ती तलवार तात्काळ मंदिर संस्थांना आणून देवीच्या जवळ ठेवावी, जेणेकरून भाविक भक्तांना देवीचं दर्शन करत असताना त्या तलवारीचं सुद्धा दर्शन व्हावं। कारण आज ती तलवार जर तुम्ही मंदिराच्या बाहेर ठेवली तर त्या देवीची शक्ती त्या तलवारीमध्ये काढून घेतल्या मंत्रोपचाराने असं सांगितलं जातंय। तर ती तलवार देवीच्या जवळ असणं अपेक्षित आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांच्याकडून। ओमकार, तुळजाभवानी देवीची ही तलवार गहाळ झाल्याचा आरोप पुजारी मंडळाने केला, नेमका हा सगळा प्रकार काय आहे? दीपाली, सध्या तुळजापुरात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात जीर्णोद्धाराची कामं सुरू आहेत। त्याचबरोबर तुळजापूरच्या स्थानिक विकास आराखड्याला जे आहे ते जो की 1865 कोटींचा आहे त्याला मंजुरी देखील मिळालेली आहे। ही सर्व कामं करत असताना कुठेतरी देवीचे जी काही तत्व आहेत, जी शक्ती आहे, देवीच्या आयुधांमधली जी शक्ती आहे ती कुठेतरी एका होम हवनाद्वारे काढून एका तलवारीमध्ये काढण्यात आल्याचा आरोप जो आहे तो पुजारी मंडळानं केलेला आहे। ही जी तलवार आहे ती या सर्व हा जो काही विधी करण्यात आला त्यानंतर ना मंदिर परिसरात ठेवायला हवी होती, मात्र ती जी तलवार आहे ती मंदिर परिसरात न ठेवता इतरत्र कुठेतरी हलवल्याचा आरोप जो आहे तो आता पुजारी मंडळाकडून करण्यात येतोय। या संदर्भात काल एक तुळजापुरात धरणे आंदोलन देखील पुजाऱ्यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। नेमकं ही तलवार जी आहे ती कुठे आहे असा सवाल जो आहे तो हे पुजारी कुठेतरी मंदिर संस्थांना विचारताना दिसून येत आहेत। जेव्हा हा सर्व विधी पार पडला त्यावेळी देखील आम्हाला कुठल्याही प्रकारे नेमकं विधी कुठला केला जातोय याची देखील माहिती देण्यात आली नाही असा आरोप जो आहे तो आता पुजाऱ्यांकडून करण्यात येत आहे। त्यानंतर ना कुठेतरी ही तलवार जी आहे ती कुठं ठेवायची या संदर्भात स्थानिकांशी चर्चा करणं आवश्यक होतं, पुजारी बांधवांशी चर्चा करणं आवश्यक होतं, मात्र अशी कुठल्याही प्रकारची चर्चा मंदिर संस्थांना केली नाही आणि ही तलवार जी आहे ती सध्या नेमकं कुठं आहे ते देखील सांगायला तयार नाहीत असा आरोप आता पुजारी मंडळाकडून करण्यात येतो। या संदर्भात आपण मंदिर संस्थांशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र मंदिर संस्थांकडून देखील या संदर्भातील कुठलीही माहिती जी आहे ती त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याचं सांगण्यात येतं। ही तलवार नेमकं कुठं आहे काय हे मंदिर संस्थांना देखील माहित नाहीये। त्यामुळं देवीच्या आयुधांमधील शक्ती काढून घेतलेली ही जी काही महत्वाची तलवार आहे ती नेमकं कुठं आहे असे सवाल जे आहेत ते आता सध्या उत्पन्न होताना पाहायला मिळतात। खरं तर ही तलवार जी आहे ती कुठेतरी मंदिर परिसरातच ठेवावी अशी आग्रही मागणी देखील आता पुजारीकडून करण्यात येते। निश्चितच ओमकार, त्यामुळे मंदिर संस्थानांना यावर सगळी उत्तरं दिली तर सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।